वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण एल सेक्शनचा न्यूमेरिकल सॉल्व केला होता। एल सेक्शन किंवा अँगल सेक्शनचा न्यूमेरिकल सॉल्व केला होता। बघा अशा प्रकारचा न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारला होतो। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपली तुम्हाला जिथे फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। आपण स्टडी करतोय सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये टाइप 2 प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट फिगर। कंपोजिट फिगर म्हणजे काय, इथे एकापेक्षा जास्त फिगर असतील, बरोबर। आता आपण जे न्यूमेरिकल स्टडी करतोय ते एल सेक्शन किंवा अँगल सेक्शनचे न्यूमेरिकल स्टडी करतोय। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, जे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता न्यूमेरिकल सॉल्व करू। सेकंड वाला न्यूमेरिकल, फाइंड द पोजिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ एन अनइक्वल अँगल सेक्शन 200 × 150 × 10 mm लॉन्गर एज इज व्हर्टिकल। बघा इथे अनइक्वल अँगल सेक्शन दिलेलं आहे, म्हणजे ज्या लेंथ आहेत अँगल सेक्शनच्या कशा आहेत त्या अनइक्वल आहेत आणि लॉन्गर लेग जी आहे ती व्हर्टिकल आहे। बघा सोल्यूशन डायरेक्टली डायग्राम इथे ड्रॉ करतो, कारण डायग्राम इम्पॉर्टंट आहे। बघा अनइक्वल अँगल सेक्शन, बघा अनइक्वल अँगल सेक्शन शो करतो। अँगल सेक्शन किंवा एल सेक्शन आपण त्याला काय बोलतो, अँगल सेक्शन किंवा एल सेक्शन। बघा अशा प्रकारे डायग्राम तुम्हाला अंदाजे ड्रॉ करायची आहे, एक्झॅक्ट आली पाहिजे असं काही नाही। बघा काय सांगितलं यांनी, 200 × 150 × 10। बघा व्हर्टिकल किती आहे, लॉन्गर लेग आहे, म्हणजे ही तुमची काय होईल 200, दिस विल बी द 200 mm, देन दिस विल बी द 150, this will be the 150 आणि this will be the 10। ही पूर्ण किती झाली, 10 झाली। 200 × 150 × 10, देन हे पण किती डिस्टन्स असेल 10, किती असेल 10। बघा इथे दोन लेग आहेत, एक व्हर्टिकल लेग एक हॉरिझॉन्टल लेग आहे, तर इथे आपण त्यांना डिवाइड करू, पार्टिशन दाखवू मध्ये। बघा फिगरला डिवाइड करतो, ही झाली फिगर नंबर 1, दिस इज द फिगर नंबर 2। आता बघा आता टोटल व्हर्टिकल लेंथ किती आहे 200 आहे, 200 - 10 केलं तर किती येईल 190, म्हणजे ही लेंथ तुमची किती आहे 190। बघा ही लेंथ किती आहे 190, लेंथ विल बी द 190। 200 मधून 10 गेले राहिलं किती 190। बघा आता सिम्पली तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, पोझिशन ऑफ सेंट्रॉइड, म्हणजे टू फाइंड एक्स बार अँड वाय बार, टू फाइंड एक्स बार अँड वाय बार। बघा सिंपल फॉर्म्युला आहे, सिम्पली तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। सोल्यूशन, बघा रेफरन्स इथे ॲक्सिस दाखवतो। बघा रेफरन्स ॲक्सिस, दिस विल बी द एक्स हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, वाय एक्स अँड वाय। बघा फर्स्ट ऑफ ऑल काय करू, एरिया फाइंड आउट करू। बघा जी फर्स्ट फिगर आहे कशी सेक्शन, रेक्टँगल सेक्शन आहे। सेकंड मग काय रेक्टँगल आहे A1, फर्स्ट फिगरसाठी A1 इज इक्वल टू B × D। बघा एरिया फर्स्टसाठी A1 काय B × D, A1 इज इक्वल टू ब्रेड्थ किती आहे, बघा फर्स्ट फिगर 150 × डेप्थ किती आहे 10, 150 × 10, A1 इज इक्वल टू 1500 mm²। देन A2 अगेन रेक्टँगल सेक्शन आहे, B × D। बघा अगेन रेक्टँगल सेक्शन आहे, सेकंड फिगर, ब्रेड्थ किती आहे 10, डेप्थ किती आहे 190, 10 × 190 किती झालं 1900 mm², झालं तुमचं A2। फर्स्ट फिगरची एरिया, सेकंड फिगरची एरिया। मग आन्सरला हायलाईट करा, म्हणजे पेपर चेक करा, तो चेकर असेल त्याला ते इझी होईल टीचरला। बघा A1 A2 झाला। आता x1 आणि x2 आपल्याला फाइंड आउट करायचे, कारण दोनच फिगर आहेत, फर्स्ट 1 आणि 2। आता लेफ्ट साईडच्या एंडपासून
बघा लेफ्ट साईडच्या एंडपासून मग ह्या एंडपासून मला इकडे सेंटरला यायचं आहे. बघा ॲक्च्युली रेक्टँगलचा फॉर्म्युला आपला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू ब्रेड्थ बाय 2. आता आपण दोन फिगर आहेत म्हणून काय घेतो, त्याला x1 आणि x2 असं घेतो. बघा x1 बघा इकडून या लेफ्ट साईडच्या एंडपासून इकडे यायचं, काय होईल 150/2 सेंटरला यायचं फिगरच्या 150/2. म्हणजे x1चा आन्सर किती आलं 75 mm. देन y1 मग आता बॉटमपासून या बॉटमपासून फर्स्ट फिगरच्या सेंटरला यायचं आहे. आपला रेक्टँगलचा फॉर्म्युला काय डेप्थ/2. मग इथे काय होईल बघा डेप्थ किती आहे 10/2. y1 काय होईल 10/2. y1 इज इक्वल टू 5 mm. y1 किती झालं 5 mm. x1 75 आणि y1 5 झालं फर्स्ट फिगरसाठी. देन सेकंड फिगरसाठी x2. सेकंड फिगरसाठी x2 बघा आता लेफ्ट एंडपासून इथून याच्या सेंटरला यायचं सेकंड फिगरच्या किती आहे 10/2. किती डिस्टन्स आहे 10. इथून इकडे यायचं बरोबर 10/2 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू 5 mm. देन y2 आता बघा हा y2 महत्त्वाचा आहे. बॉटमपासून सेकंड फिगरच्या सेंटरला यायचं आहे. तर ऑलरेडी काय करतं मध्ये फर्स्ट फिगर आहे त्याला त्याची डेप्थ किती आहे 10 ती ऑलरेडी ॲड करून घेतो. बघा इथून डिस्टन्स किती आहे 10. आता मला बॉटमपासून ह्या फिगरच्या सेंटरला यायचं आहे. तर 10 प्लस किती टोटल डेप्थ 190/2 190/2. y2चा आन्सर आहे 10 प्लस 190/2 105 mm. एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत. सिम्पली तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे तर न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे. झाला x2 y2. आता तुम्हाला x बार y बारची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x बार इज इक्वल टू इथे वाटलं मेन्शन करू शकता फॉर रेक्टँगल. दोन्ही रेक्टँगल आहेत एरियासाठी x बार फॉर्म्युला a1x1 प्लस a2x2 डिवाइड बाय a1 प्लस a2. बघा एक्स बारचा आन्सर काय येतं आहे दोनच फिगर आहेत. a1ची व्हॅल्यू किती आहे 1500 इंटू x1 75 a2 1900 इंटू x2 5 डिवाइड बाय एरिया 1500 1900. इथे तुमचं एक्स बारचा आन्सर येईल. देन वाय बार सेम फॉर्म्युला वाय बारचा वाय बार इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. बघा वाय बारचा आन्सर येत आहे a1 1500 y1 5 a2 1900 y2 105 डिवाइड बाय 1500 प्लस 1900. y बार इज इक्वल टू 1500 इंटू 75 1500 इंटू 75 प्लस 1900 इंटू 5 डिवाइड बाय 1500 प्लस 1900. आंसर येता है 35.88 mm. then y bar का आंसर 1500 इंटू 5 प्लस 1900 इंटू 105 डिवाइड बाय 1500 प्लस 1900 60.88 mm 35.88 mm आणि 60.88 mm झाला एक्स बारचा आन्सर झाला वाय बारचा आन्सर. बघा आता याचं पोझिशन आपण शो करू शकतो इथे. आता एक्स बारची व्हॅल्यू किती आहे 35.88. बघा म्हणजे लेफ्ट साईडच्या एंड पासून किती डिस्टन्स वरती आहे 35. तर ऑलरेडी इकडे 10 अंदाज इथे घेतो मी इथे कुठेतरी असेल. बघा इथे
देन वाय बार किती आहे 60.88 60.88 म्हणजे इथे कुठेतरी असेल अंदाजे बघा हे झालं तुमचं पोझिशन ऑफ द सेंट्रॉइड सी. आता इथे वाटलं शो करू शकतो. दिस विल बी द वाय बार and this will be the x bar. This will be the y bar, this will be the x bar. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. अशा प्रकारचे न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारले जातात 4 to 6 मार्क्ससाठी. यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.